दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत। गेल्या 4 वर्षांपासून प्रशासक राज सुरू असल्याने मनपा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। कित्येक वेळा निवेदने आणि लेखी तक्रारी देऊनही समस्या मात्र सोडवल्या जात नाहीत। यामुळे सामाजिक कार्यकर्ते कल्पेश रमेश कांडेकर यांनी प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये चक्क आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का या आशाचे फलक लावलेत। हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत आणि अनेक लोक थांबून ते वाचत देखील आहेत। फलकावर नाशिक महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते कल्पेश रमेश कांडेकर यांनी यावर भाष्य करत मनपावर व लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली आहे। 1992 पासून आपल्या इथे नगरसेवक आहेत। 1992 पासून नगरसेवक असताना आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला तर श्रमिक नगरला यांनी कधी गृहीतच धरलेलं नाही। श्रमिक नगर पूर्ण वाईट टाकलेलं आहे। श्रमिक नगर म्हणजे घाणीचं साम्राज्य आहे। माहेरघर म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही। आज तुम्ही बघत असाल तर श्रमिक नगरमध्ये एवढे कचऱ्याचे ढिगार आहेत का विचारू नका। त्या कचऱ्याच्या ढिगारामुळे मलेरियासारखे आजार, डेंग्यूसारखे आजार होत आहेत। प्रशासन फक्त बॅनर लावून जनजागृती करते, पण ज्यावेळेस जागेवर ॲक्च्युली काम करायचं आहे तिथे प्रशासन किंवा नगरपालिकेची माणसं येत नाही आहेत। काही नगरपालिकेची माणसं असे आहेत सातपूरचे का ते फक्त काही स्थानिक नगरसेवकांचा फोन आल्यानंतर त्यांच्यापुरतंच काम केलं जातं। आता माणसं झाडण्यासाठी सफाई कामगार भरपूर आहेत, पण ह्या प्रभागामध्ये एकही सफाई कामगार नाही। जो आहे तो फक्त हा एवढा एरिया फक्त साफ करण्यासाठी माणूस लावलेला आहे। बाकीच्या ठिकाणी माणसं राहत नाही का? बाकीची माणसं घरपट्टी भरत नाही का? तुम्ही त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कर वसुली करत नाही का? एवढं सगळं जर सर्वसामान्य जनता देते आहे, तुम्ही फक्त काही लोकांच्या निवडक लोकांच्या इथे जर काम करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या तर तुम्हाला ते निवडक लोक पगार न देत असतात। तुम्हाला सर्वसामान्यांच्या टॅक्सेसमधून तुम्हाला पगार दिला जातो आणि नगरपालिकेच्या लोकांनी भानावर यावं। आणि हे जे एवढे जिवंत झरे वाहत आहेत आपल्या इथे, लोकांना पाण्याचे झरे भेटत नाही। आमच्या प्रभाग 9ला एवढं सौभाग्य लाभलेलं आहे का ड्रेनेजचे सुद्धा जिवंत झरे आम्हाला बघायला भेटत आहेत। आता आमची घरं आम्हाला इथून विकून जायची वेळ आलेली आहे। ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे, तरीसुद्धा प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही आहे। आता तरी मला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या मार्फत मी माझ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि ह्या जर लवकर 8 दिवसाच्या आत पूर्ण नाही झाल्या तर नगरपालिकेत पूर्ण प्रभागाला घेऊन मी आंदोलनाला बसणार आहे। नाशिक स्मार्ट सिटी नव्हे तर भकास सिटी असं वक्तव्य करत प्रशासनावर त्यांनी थेट आरोप केलाय। यावर कचऱ्याचे साम्राज्य, उद्यानातील बंद कारंजे, रस्त्यांची खराब अवस्था, नैसर्गिक नाल्यांच्या गटारीमध्ये झालेले रूपांतर, गॅस पाईपलाईन आणि इतर कामांमुळे खोदलेले रस्ते यासारख्या समस्यांचे छायाचित्रे लावली आहेत। आता प्रश्न उपस्थित होतोय, सदर फलक पाहून तरी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का? नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री आणि सातपूर विभागीय अधिकारी या समस्या सोडवण्याकडे लक्ष देतील का? यावर नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न विचारले आहेत। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।